नमस्कार. अथ तो ज्ञान जिज्ञासा ब्रह्मसूत्रातल्या ह्या मंत्राने स्फूर्ती घेऊन आपण वेद आणि वेद साहित्याची सरळ सोप्या भाषेत रंजक पद्धतीने माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि वेद साहित्याची माहिती घेताना आपण ऋग्वेदाचा संदर्भ घेत होतो. म्हणजे ॲट ए टाईम एकाच वेळेस आपण दोन प्रकारची माहिती घेत होतो. म्हणजे ऋग्वेदही समजून घेत होतो आणि वैदिक ग्रंथची श्रेणी समजून घेत होतो. ऋग्वेद संहिता ग्रंथ समजून घेतले, त्यावेळेस ऋग्वेदाची संहिता पाहिली, आपण त्याची माहिती घेतली. त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ पाहिले, जे संहिता ग्रंथाच्या व्याख्या करतात, अर्थ सांगतात. त्यावेळेस आपण ऋग्वेदाच्या ब्राह्मण ग्रंथाची ओळख करून घेतली. आरण्यक पाहिले, ऐतरेय कौशितकी ऋग्वेदाच्या संदर्भात जे ब्राह्मण ग्रंथाने केलेले अर्थ कसे बरोबर आहेत ते समजून सांगत होते. आणि त्यांना पाठबळ मिळणारे तत्त्वज्ञान कोणतं आहे, त्याच्यातले गूढ सिद्धांत कोणते आहेत ते त्या दृष्टिकोनातून समजून सांगत होते. ते थोडेसे ज्ञान कर्म मार्गातून ज्ञान मार्गाकडे नेणारे, आणि आता हे पूर्ण ज्ञान मार्गावर असणारे उपनिषद ग्रंथापर्यंत आपण आलेलो आहोत. हे चौथ्या आश्रमात म्हणजे संन्यास आश्रमात, आणि चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष पुरुषार्थ साधण्यासाठी सांगितले गेले. चौथा आश्रमाला म्हणजे साधारणपणे महर्षीचं वय 75+ झालेलं आहे. तिन्ही टप्प्यात अभ्यास केल्याने, अभ्यासाने परिपूर्ण अशा सर्व सिद्ध झालेल्या महर्षींनी त्याच्या 50-55 वर्षाच्या शिष्याला, ज्यांनी संहिता ब्राह्मण आरण्यक ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, अशा शिष्याला सांगितलेलं हे गूढ तत्त्वज्ञान आहे. हे मोक्ष मार्गाकडं नेतं. आणि त्यात जे हे सिद्धांत सांगितले गेले हे त्या सर्व अभ्यासाचं सार आहे. असं म्हटलं जातं की वेद साहित्य हे जर फुलं समजले, बागेतले तोडून आणलेले खूप मोठे फुलं समजले, तर उपनिषद म्हणजे ते त्याचं अत्तर आहे, त्याचं सर्वाचं काढलेलं सार आहे. आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो, किंवा मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस असेच प्रकार असायचा. एक शाळेचं पुस्तक, मराठी पुस्तक, त्याच्यानंतर त्याचं हे सांगणारा, जरा समजून सांगणारं गाईड असायचं, नवनीत गाईड. त्याच्यानंतर त्याच्यावरती छोटं गाईड असायचं, आणि सगळ्यात शेवटी 21 अपेक्षित असं परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं ते सांगणारं छोट्यातलं छोटं पुस्तक असायचं, जे परीक्षेच्या वेळेसच वाचलं जायचं. उपनिषदाचं येत असत की सगळा अभ्यास अगदी अल्प ह्याच्यात येण्यासाठी अल्प काळात समजावा आणि थोडक्यात आणि स्पष्टपणे समजावा म्हणून सांगितलेले पुस्तक आहेत. उपनिषद खूप आहेत. वेदात जितके विषय आहेत, जितक्या शाखा आहेत, तितके प्रकार आहेत, तितक्या वेगवेगळ्या पद्धतीने उपनिषद लिहिले गेलेले आहेत. परंतु आपली नेहमीचीच पद्धत आहे की बरेच सगळे ग्रंथ कालओघात नष्ट झाले. काही मोगलांनी जाळले, नालंदा, तक्षशिला, बनारस, आत्ता गाजलेली ज्ञानव्यापी, त्या विद्यापीठाने जाळल्यात, ते सगळे नष्ट होऊन गेले. काही ब्रिटिश आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी नष्ट केले. आणि एकूण हे सगळं होत असताना आपल्याकडं आता सध्या जवळपास 250-300 ग्रंथ अजूनही उपनिषदाचे शिल्लक आहेत. आणि त्या 250-300 ग्रंथापैकी मांडुक्य मुक्तिकोपनिषदात श्रीरामाने, प्रभू रामचंद्राने मारुतीला मुक्ती साधनेसाठी माहिती असण्याचे जे उपनिषद सांगितलेत अभ्यासाला, ते 108 उपनिषद आहेत.
म्हणजे सर्व उपनिषदात हे 108 उपनिषद प्रथम वर्गात आले. आणि ह्या 108 उपनिषदात आदिगुरु जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी 10 उपनिषदावर त्यांचं भाष्य लिहिलेलं आहे. तर ते 10 म्हणजे डिस्टिंक्शन, म्हणजे विशेष प्रावीण्यासह असलेले ते 10 उपनिषद आहेत. ते 10 उपनिषद कोणते कोणते ते पाठ करायला एक सरळ सोपा शब्द सांगितला जातो. ईशकेन कठ प्रश्न मुंड मांडुक्य ऐतरेय तैतरेय श्वेताश्वेत ऐतरेय तैतरेय छंदोग्य बृहदारण्यक. श्वेताश्वेत उपनिषदावर शंकराचार्याचं भाष्य नाही आहे. तर हे 10 ईशोपनिषद शुक्ल यजुर्वेदाचं आहे, केनोपनिषद सामवेदाचं आहे, कठोपनिषद कृष्ण यजुर्वेदाचं आहे, प्रश्नोपनिषद अथर्ववेदाचं आहे, मुंड उपनिषद अथर्ववेदाचंच आहे, मांडुक्य उपनिषद अथर्ववेदाचंच आहे, ऐतरेय ऋग्वेदाचं आहे, तैतरेय कृष्ण यजुर्वेदाचा आहे, बृहदारण्यक शुक्ल यजुर्वेदाचा आहे, छंदोग्य सामवेदाचा आहे आणि श्वेताश्वेत तर कृष्ण यजुर्वेदाचा आहे. असे हे 11 उपनिषद त्याच्यातले महत्त्वाचे ठरले डिस्टिंक्शन. आणि त्यातल्या त्यात हे जास्त कुठेही संदर्भ देताना बोलताना ह्याचा संदर्भ दिला जातो. आणि वेदांचं जितकं सगळं ज्ञान आहे ते सार रूपाने यात आलेलं आहे. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू की ऋग्वेदीय उपनिषद कोणते. उपनिषद म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व समजलं तर ऋग्वेदीय कोणते. तर ऋग्वेदाचे उपलब्ध असलेले 10 उपनिषद आहेत. त्यात ऐतरेय, कौशितकी, आत्मबोध, मुद्गल उपनिषद, निर्वाण उपनिषद, नादबिंदू उपनिषद, अक्षमाया उपनिषद, त्रिपुरा उपनिषद, ब्रह्मरूपा उपनिषद आणि सौभाग्यलक्ष्मी उपनिषद. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याच्यातलं एकमेव त्या 10मध्ये डिस्टिंक्शनमध्ये आलेलं आणि खास प्रसिद्ध असलेलं उपनिषद ऐतरेय उपनिषद. तर आपण ऋग्वेदाच्या ह्या ऐतरेय उपनिषदाविषयी आता थोडक्यात माहिती घेऊ. ऐतरेय हे एतरा ऋषीपत्नी होत्या मांडुक्य ऋषींच्या आणि त्यांच्या मुलाचं नाव महिदास आणि त्यांचं उपनाव ते आईच्या नावाहून ऐतरापासून ऐतरेय झालं. हे आपण कथा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती की जे मतिमंद म्हणून प्रसिद्ध झाले होते आणि नंतर त्यांनी आईचं ऋण फेडण्यासाठी एकदम जिद्दीला पेटून महर्षी पदापर्यंतचा अभ्यास केला. आता ऋग्वेद हे आपण सांगतो गंगोत्री, ह्याच्यातूनच ऋग्वेद सर्वात प्राचीन ग्रंथ, त्यातूनच सर्व वेदांचा विस्तार झाला वगैरे वगैरे आपण ऋग्वेदाची महती बघताना पाहिलं होतं. पण हे लक्षात येतं आहे की ह्या 10मध्ये फक्त एकच उपनिषद हे ऐतरेय उपनिषद पहिल्या 10 उपनिषदात आलं. इतकं सगळं असताना आता ह्या ऐतरेय उपनिषदाचे काय आहे की हे संहिता ग्रंथाशी जास्तीत जास्त जवळीक ठेवणारं उपनिषद आहे. संहिता ग्रंथापासून भरकटत गेलं नाही. बाकीचे उपनिषद म्हणजे बाकीचा विषय घेऊन ज्यावेळेस अर्थात हे वर्ष 75च्या पुढचे माणसं बोलताना विषयाला धरून आणि मुद्देसूद बोलतील असं नाही, तर सगळं त्यांना जे सांगायचं ते महत्त्वाचं ते समजून सांगत होते उपनिषदात. पण हे ऐतरेय उपनिषदाची वैशिष्ट्य हे आहे की ते त्या संहितेच्या अगदी जवळ आहे. हे ऐतरेय ब्राह्मणातील 4, 5, 6 ह्या दुसऱ्या आरण्यकाचा हिस्सा, ऐतरेय आरण्यकाचा, ब्राह्मणाचा नाही, 4, 5, 6 ह्या अध्यायाचा हिस्सा आहे. तर ऐतरेय आरण्यकातले हे 3 जे अध्याय आहेत म्हणजे 3 भाग आहेत. ते पहिल्या ह्याच्यात
पहिला जो अध्याय आहे ऐतरेय उपनिषदाचा पहिला अध्याय, त्याच्यात 3 भाग आहेत आणि त्याच्यात सृष्टी उत्पत्ती म्हणजे ब्रह्मांड कसं निर्माण झालं, मानव कसा निर्माण झाला तिथपर्यंतचं वर्णन आहे. त्यानंतर दुसऱ्या भागात वामदेव जे ऋग्वेदाच्या 4थ्या मंडळाचे रचयिते आहेत, संपूर्ण मंडळ त्यांच्या नावाने आहे. त्यांनी मानवी जन्म कसा आहे आणि मानवाचे 3 जन्म कसे आहेत याचं वर्णन केलेलं आहे. आणि तिसऱ्या भागात ब्रह्म म्हणजे काय त्याची व्याख्या केलेली आहे. आणि ब्रह्मवाक्य म्हणजे सगळ्या याचं सार एकाच वाक्यात सांगितलं आहे, प्रज्ञानाम ब्रह्म. हे तिसऱ्या याच्यात आले. ब्रह्मवाक्य इथे पूर्ण लक्षात ठेवायला प्रज्ञानाम ब्रह्म म्हणून सांगितलेलं आहे. तर पहिल्या अध्यायात सृष्टी उत्पत्ती करताना त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात प्रथम त्यांनी काय केलं, पहिल्यांदा एकमेव आत्मा होता. आत्मा आणि जीवात्मा आणि ब्रह्म हे सगळं एकाच लेवलला ते मानतात. आणि अध्यायाची सुरुवात आत्मा वा इदमेव एक अग्र अस्ति म्हणजे सर्वात पहिल्यांदा एक ब्रह्म होतं असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी 4 लोक निर्माण केले, अंब, मरीच, मर आणि आप. अंब म्हणजे ब्रह्मांडाचं उच्चतम टोक, आपण स्वर्ग म्हणून थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी. मरीच म्हणजे अंतरिक्ष. त्यानंतर मर म्हणजे मृत्यूलोक आणि आप म्हणजे पाताळ लोक. आणि आप गर्भपासून हिरण्य पुरुष तयार केला. आता ह्याच्यात याच्यातलं आपण इतकं डिटेल पाहणार नाही आहेत, आपल्याला कौशितकी उपनिषदाविषयी माहिती घ्यायची. तर हिरण्य सुक्त, पुरुष सुक्त आणि नासदीय सुक्त या 3 सुक्ताचा मिळून एकत्र सार करून एकत्र संकलन करून सृष्टी उत्पत्तीचा हा सिद्धांत आपल्या सांख्य सिद्धांताच्या जोडीचा सांगितला गेलेला आहे. पुरुष आणि प्रकृतीचा सिद्धांत आणि पुढे झालेला विस्तार. मग त्यांनी 4 जे लोक सांगितले ते सुद्धा ह्याचं खास वैशिष्ट्य आहे की आपण साधारणपणे 3 लोकांची चर्चा करतो. स्वर्ग, त्यानंतर हा मृत्यूलोक आणि पाताळ लोक. पण ह्यांनी 4 लोक, अंबलोक, अजून स्वर्गाच्या वरचा 1 लोक सांगितला. आणि मग आप गर्भ निर्माण झाला आणि हिरण्य पुरुष निर्माण झाला. हिरण्य सुक्त आणि पुरुष सुक्त या दोन्हीतून हिरण्य पुरुषाची कल्पना केलेली आहे. आणि मग ह्या त्यातून त्यांनी देव निर्माण केले. देवाला घर निर्माण करण्यासाठी मग प्रथम गाईचं शरीर दाखवलं. ते त्यांना देवांना पसंत पडलं नाही. देव म्हणजे आपल्या सांख्यसूत्रानुसार मूल तत्व आणि मूल तत्वानंतर त्याचे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय तयार झाले असं सांगितलं. आणि मग त्या शरीराला आकार गाईचा द्यायचा का घोड्याचा द्यायचा म्हणता म्हणता माणसाचा सगळ्यात छान असं तयार झाले. गोष्टी रूपाने सांगितलं, रंजक पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि पुढं मग ते प्रत्येक देव कुठं कुठं राहतो शरीरात. आणि मग त्यांनी सांगितलं की याच्या मुखाच्या ठिकाणी अग्नी, त्याच्यानंतर नाकाच्या ठिकाणी वायू, असं सगळ्या देवांना त्यांनी घरं दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्रमानसो जाया असं सांगितलं. मनाची जी कल्पना आहे, मनाचे कार्य चंद्रमा पाहतो. आणि अगोदर खरोखरच हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हे आपल्या लक्षात येतं की अगदी आत्ताच्या सायकॉलॉजीत सुद्धा, मानसशास्त्रातसुद्धा चंद्राला बरंच महत्त्व दिलं जातं. ज्योतिषशास्त्रातसुद्धा मनोव्यापाराचा स्वामी चंद्र म्हणून सांगितला जातो वगैरे कल्पना ह्या पहिल्या अध्यायात आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायात आता जसं सांगितलं वामदेवाचं आख्यान आहे. आणि वामदेवाने स्वतः वर्णन करून सांगितलेलं आहे की माणसाचे 3 जन्म कसे होते. पहिल्यांदी गर्भात वीर्यरूपाने स्थापन होतं, तो पहिला जन्म. त्यानंतर त्याची वाढ व्हायला लागती, पुरुष शरीर किंवा स्त्री शरीर म्हणून, मानव शरीर म्हणून ज्याची त्यावेळेस वाढ व्हायला लागती, तर दुसरा जन्म आहे ज्यावेळेस मातेचं शरीर हे गर्भ स्वीकारतं आणि त्याचाच भाग मानतं. नाहीतर आपलं मानवी शरीर दुसरा कुठला भाग त्याच्यात
सहन करत नाही, ताबडतोब फेकला जातो बाहेर. पण हे गर्भ त्याच्यात संपादला जातो आणि शरीराचाच एक भाग होतो वगैरे वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा जन्म कोणता, तर प्रत्यक्ष जन्म. म्हणजे अगदी बाहेरच्या वातावरणात तो गर्भ बाहेर येतो, बाळंतपण आपण म्हणाल सोप्या शब्दात तर प्रसूती. हे 3 जन्म कसे होतात. आणि त्याच्या सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं की हे सगळं आवरण फोडून मी बाहेर आलो. आणि अगोदर होतो त्यावेळेस मला गर्भात असतानाच मला हे ज्ञान होतं. हे वामदेव स्वतः सांगतात, मला हे ज्ञान होतं, आवरण फोडून बाहेर आलो. अर्थात फक्त त्याच्यात प्रतिकात्मक त्यांनी अजून वर्णन करून सांगितलं की ज्ञान मिळवायचं असलं तर आवरण छेदत तुम्ही बाहेर या, म्हणजे तुम्हाला प्रकाश ज्ञानाची महती कळेल वगैरे. दुसऱ्या अध्यायात. आणि तिसऱ्या अध्यायात ब्रह्मवाक्यात त्या सांगितलं प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय याची व्याख्या केलेली आहे. आणि प्रज्ञा, आणि ह्याचे जवळपास त्यांनी 25 ते 30 नावं दिलेले आहेत प्रज्ञा ह्या शब्दासाठी. आणि प्रज्ञा हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या स्तराचे आणि वेगवेगळ्या अर्थात. त्याच्यानंतर शंकर भाष्यात आद्य शंकराचार्यांनी तर अधिक वर्णन करून सांगितलेलं आहे. खूप रंजक आहे ते. त्या पद्धतीने पाहावं लागेल. आपण तोंड ओळख करून घेतो. ज्यावेळेस आपण ऐतरेय उपनिषदाचा अभ्यास करू, स्वतंत्र व्हिडिओ करू, त्यावेळेस त्यात अधिक माहिती घेऊ. आता कौशितकी, तर कौशितकीमध्ये 3 ते 4 गोष्टी आहेत. याचाही उद्देश अर्थात आत्मा ब्रह्म सर्वत्र एक आहे. पूर्वजन्म, कर्मफल, जीव आणि ब्रह्म एकच आहे. आणि व्यक्तीच पुन्हा जीवात्मात ब्रह्म होऊ शकतो वगैरे वर्णन करून सांगण्यात आलेलं आहे. तर कौशितकी याच्या चित्रगंगायनी, अरुणी आणि श्वेतकेतू ह्यांचा संवाद सूत्रावरती एक अध्याय आहे, पहिला अध्याय. त्यानंतर दुसरा अध्याय प्राण उक्त, जीवन, प्राण आणि ब्रह्माची ओळख. आणि पित्याने पुत्राकडे कशा परंपरा सुपूर्त करायच्या याच्याविषयीची माहिती आहे. आणि तिसरा अध्याय परमब्रह्मज्ञान. इंद्र म्हणजे ब्रह्म हेच पटवून दिलेलं आहे. आणि इंद्राला ते कसं समजलं त्यावर प्रतिवर्धन आणि इंद्रसंवाद आहे. आणि ब्रह्मविद्येची माहिती देण्यात आलेली आहे. चौथ्या अध्यायात गार्गपुत्र बालिकी आणि काशीराज जनक, अजातशत्रू काशीराज जनक यांचा संवाद आहे. आणि मग त्यांनी हे सर्वाचा निर्मिता कोण आणि ब्रह्म म्हणजे काय याच्यावरती चर्चा करण्यात आलेली आहे. आणि शेवटी ह्या सर्वांचा स्वामी इंद्र आणि इंद्रच ब्रह्म आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात ह्याच्यात अजून खोल गेलं तर भावार्थ, त्याच्यानंतर आधी शब्दार्थ, नंतर भावार्थ, मग गुडार्थ असे टप्पे करत गेलं तर जितकं जास्त सांगेल तितकं रंजक आहे. ह्याच्यात 4 ते 5 गोष्टी आणि कौशितकीमध्ये आणि ऐतरेयमध्ये 3 वेगवेगळ्या कथा अगदी रंजक पद्धतीने वर्णन केलेले आहेत. उरलेले जे आहेत ऐतरेय 10 मध्ये मुख्य, कौशितकी 108 उपनिषद शृंखला आहे त्याच्यात येतं आणि बाकीचे उरलेल्या 220 मध्ये येतात. हे एवढं उपनिषद म्हणजे काय आणि ऋग्वेदीय उपनिषदाविषयीची थोडक्यात माहिती म्हणून आजचा हा व्हिडिओ आपल्याला पुरेल. धन्यवाद.